शुभ सकाळ मित्रांनो. आजच्या दिवसाची सुरुवात थेट आपल्या सेंटरहून. फक्त तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की ही जी एक विसरायची सवय आहे मला, आणि लय बेकार सवय म्हणावं लागेल. तशी चांगली पण आहे, काही गोष्टी ती फायद्याची पडली मला विसरायला. पण आज मी एवढं गारठ्याचं असलं कपड्यावर आलो आहे, म्हणजे कपड्यावरचे त्याचं गारठ्याची. पण हां, जॅकेट माझं इथंच सेंटरवरती तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आता बघा, एक कानटोपी, दोन कानटोपी, अजून एक आहे, चार कानटोपी. चारही कानटोपी इथं, रुमाल इथं, जॅकेट इथं, आणि मी आपल्या एवढ्या गारट्याचा आलो. आणि घरच्यांना सांगतो की माझी कानटोपी भेटा नाही, मग जॅकेट सापडा नाही. काल चावी हरवली होती, आणि आज ते बी एक दिवस चटकवते मला. तर चला कामाला सुरुवात करूत. जसा आपला मार्गशीर्ष महिना संपलाय तसं आपण मासे, चिकन, मटण ह्याच्यावर ताव दिलाय. पण आज आईने आपल्याला स्पेशल असं घेऊन आलेली आहे. तर काय आहे? पनीर. आणि जे रेषा का मारून ठेवल्यात माहिती का? कारण ह्या व्हिडिओत मी कट करणार आहे, आणि ते कट कसं करायचं ते आधीच त्याची ट्रेनिंग झाली. तर थोडक्यात आज मी तुम्हाला पनीरची रेसिपी दाखवतो कशी असते ती माझ्या बायकोच्या हातून. तर सगळ्यात पहिल्यांदा काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो. तिथं आहे खोबरं, कोथिंबीर, किस टमाटा, म्हणजे झाडाचं तोडून डायरेक्ट घरात आणलाय का? एवढं हिरवं का पनीरसाठी हिरवं असतं? पनीरसाठी हिरवा आणलाय, हिरवा टमाटर टाकायचं. त्याच्यासोबत आता कांदा चिरून घेतलाय. ते आहे सुंठ नाही, अद्रक आहे. ती आहे अद्रक. फोकस माझ्या इकडे इकडे लसूण. आणि हा सुहानाचा पनीर मसाला. या ठिकाणी आपल्याला पहिले काम भेटले लसूण सोलायचं. आता सगळ्यात पहिले घेऊन लसूण सोलून इकडे कांदा शिजायला ठेवलाय. काय शिजायला नाही, तळायला ठेवलाय. तळायला ना, पनीर पण तळायचं की टाका पनीर. आधी पनीर कापू नकाच. कसं कट केलंय तू? नीट की त्याला घार येतील. सगळं पनीर दिसत करून टाकतात. आतापर्यंत हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा पनीर खाल्ला असेल. पनीर टिक्का, पनीर मसाला, काजू पनीर, पनीर आलू पनीर, काय काय, त्याच्यानंतर पालक पनीर. पण पनीर बनतं कसं ना, ते आज पहिल्यांदा बघतोय ट्राय करून. आता ती पण आपली बाय बनवणार आहे. पनीर आहे का काय? सेम तुकडे करा. मोठा लग्न येणार ती मला ती. माझी आम्मा आहे ना, जी उद्या येणार आहे, माझी आम्मा घरी पनीर बनवायची. घरी पनीर नाही, घरीच बनवायची पनीर. खवा, त्याच्यानंतर दुधाचं काय काय असतं, दही, ताक. आता बनवत नाहीत माणसं. तूप पण बनवतात की. हां, तूप. गावरान गायचं तूप असलं खतरनाक वास मारतं ना. एकदा बनवलं होतं आईने इथं. ते असं वाटतंय कुठल्या अँगलने हा टमाटा आहे म्हणून. कांदा ठीक ओळखू येतो, हिरवा टमाटा आहे असं वाटतं. लिंबू तळून घेतलंय गेलं तर त्याला मी बारीक करून घेतो. सामान लगेच नका घेतो ह्यात नाही? टाकायचं. हो, नाही, थांब की. सोबत थोडीशी गाणी लावत, म्हणजे असं मस्त वाटेल. बोल पण कॉपीराइट करेल तुम्हाला. नाही, थोडं लावायचं आणि कट करून टाकायचं. आवारा हां, आवारा युट्यूबचा एक लय विषय असतो. ॲड आणि ती स्किप करणार, मग ती बघा. तोवर इकडं आमचं पनीर शिजायचं. तिथली ॲड संपायला तयार नाही. कुठली हिरोनी ही? कीर्ती सेना. नाही, जाहिरातवाली कुठली आहे? घरात पण हिरोईन असते. आणि हिरोईन नाही बघ. कुठे? अनन्या पांडे. अनन्या पांडे. ती ह्या पिक्चरमध्ये होती. लायगर का लिगार म्हणून आलता. आम्ही मॉलमध्ये होतो तेव्हा तिथं देवरकोंडा आला होता, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे आले होते. दोघं जण आम्हाला बघायला भेटली ती. कशी वाटली अनन्या पांडे? हे शूटिंगमध्ये वेगळं ना, असं वेगळं दिसतं. ती असं दिसत लाकूड. हां, म्हणजे सपाटच येतो तिथून. लुकडी आणि देवरकोंडात एकदम सिम्पल टी शर्ट आहे ना, असं थोडीशी बॅगी फिट पॅन्ट होती. साऊथचे हिरोईन ते. हां, अरे पुढं जाय ना की ग. आवाज बघा.
कायनात मेरे खाली हाथ और तार तार सपने मेरे सीने आग सांस सांस कपले आवारा 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 कॉपरेट पडा आपण ते खुसफुस ट्राय करू मी तर डीजे मॅन बनायला पाहिजे माहिती आहे का असलं खतरनाक गाणी बदलतोय ह्याच्यावर एक रील बघितली ती जेव्हा गाणं लागेल ना तेव्हा पुरींकडे गाडी द्यायची नाही पुरी स्टेरिंग असे करतात आता आता मस्त असं ग्रेव्ही आपली शिजली गाणी करू आता बंद कारण लय गाणी टाकली तर कॉपीराईट पडेल आणि आता चालू झालेला चॅनल अजून सगळ्यांनी सबस्क्राईब पण नाही केलं आपली सुरुवात पण नाही झाली आत्तावर ते सगळं होईल हां पण त्याच्यावर आठवलं सबस्क्राईब करा म्हणजे थोडीशी रिस्क वाढल गाणी टाकायच्या बाकी काय रिस्क घ्यायची असती तेव्हा व्हिडिओमध्ये तर आता आपलं तेल सुटत तोपर्यंत भाजायचं एक आपण तांबा भरून घ्या दुसऱ्या तांब्याने हा टॅमॅटो आता तांबे भरून घ्या दुसऱ्या तांब्याने तर आता सगळ्यात पहिले तर एक तांब भरून पाणी घेऊन व्ह्युअर्स काय म्हणतात माहिती का ह्यांनी रेसिपी ठेवली बाजूला आणि काय म्हणजे ह्यांचा वेगळा डान्स चाललाय नाही म्हणजे स्वयंपाक करताना ना जेवढे आपल्या आतमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असेल ना तेवढा स्वयंपाक एकदम झकास होतो झकास अगं बोरिंग होऊन स्वयंपाक करण्यापेक्षा ना एक्सायटेड होऊन स्वयंपाक करा भले तुम्ही मग भोजपुरी गाणे ऐकून का करणार आणि मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली याच्यात थोडीशी हळद टाकली स्वादानुसार नमक आता हळद टाकलं मीठ टाकलं आता याच्यामध्ये टाकायचं आहे पनीर मसाला सगळं टाकून थोडासा घरगुती मसाला घरच्या मसाल्याशिवाय ते टेस्ट अरे मला बोलतच आहे ना टेस्ट येईल घरच्या मसाल्याने बोबडीची बोलती माझी काहीतरी गोड खायला भेटणार का मला मिक्स करायचं याला हां आता मिक्स करून घेत आहे मसाला टाकून पनीरला मटन मसाला कसं काय मटणाची चव येते ना मग बस जिंदगी और क्या चाहिए एवढं हां भरपूर झालं आता पनीर केव्हा टाकायचं त्याच्यात उकळी आल्यावर टाकत की तर उकळ्या आल्यावर तर पनीर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये स्मेल हां भरपूर आता ह्यात टाकायचं पण पनीर उकळ्या ती ओके पण कसलं भारी डुबुक पडते ती डुबुक अच्छा तर त्याच्यामध्ये मस्तपैकी आता पनीर टाकलंय आणि मग शिजून द्यायची भाजी पनीरची पण याला काय नाव द्यायचं पनीर कोणता पनीर घरगुती पनीर मी बनवलेलं पनीर निकिताच रेसिपी निकिताने बनवलेलं पनीर वरून कोथिंबीर टाकायची वाव तुम्हाला दिसते तू बघ कायनात मेरे खाली हाथ और तार तार सपने जाग मेरे सामने आग लगे सांस सांस तपने मस्त आपलं मस्त असं झणझणीत पनीर या ठिकाणी तयार झाले इथं काकडी कांदा आणि त्यासोबत तळलेली मिरची आणि रोटी आणि सगळेजण मस्त असे जेवायला बसले कसं झाले आई छान कसं झालं पप्पा छान 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 झाले का नाही मग कोणी बनवले आबूनी बनवले कोणी बनवले नाही निकिताने बनवलेलं आहे इथंच खा थँक्यू देतो दीदी चल थँक्यू दी चल थँक्यू दी खा भाकर खा काय तसा करतोय सगळी भाकर इकडून तिकडून विस्कुटून टाकली पाणी आहे ते ऐ कुकुर कुकुर ही कशी बघत ती हारणी तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा ते फ्री असते सबस्क्राईब करा
आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. बाकी रेसिपी भाजी काय पनीरची भाजी झाली होती, खतरनाक असा विषय. सुगरण आहे आपली बायको लई. काय यार नाही टॉमी